जनरल टर्म्स यूज इन अर्थवर्क ऑफ रोड्स. आता जे काही रोड कन्स्ट्रक्शन आहेत त्यामध्ये हे चार काय आहेत कॉमन टर्म्स विचारले जातात. तर ते आपण बघू. आता ह्याच्यामध्ये पहिली जी काही टर्म आहे ते आहे बारोपिट्स, त्यानंतर बॅलेन्सिंग अर्थवर्क, थर्ड लीड अँड लिफ्ट, फोर्थ स्पॉइल बँक. आता यामध्ये तुम्हाला रोड अर्थवर्क दिसतंय, म्हणजे रोड कन्स्ट्रक्शनची जी काही इमेज आहे ते इमेज तुम्हाला इथं काय करते दिसत आहे. आता यामध्ये सबग्रेड जो आहे हा सबग्रेड म्हणजे जो काही सॉईल आहे, सुरुवातीला काय करावं लागतं आपल्याला, जो काही रोड आहे जितका रोड कन्स्ट्रक्ट करायचे तेवढा एरिया आपल्याला काय करावं लागेल, कट करून घ्यावं लागेल. म्हणजे इतकी जी काही सॉईल होती इथली ह्या ठिकाणची आपण काय केलेली आहे, रिमूव्ह केलेली आहे. आणि रिमूव्ह केल्यानंतर मग इथं काय केलं आपण, एकतर नॅचरल सॉईल फिलअप केले किंवा ह्या ठिकाणी हे जो काही गॅप आहे ह्या गॅपच्या ठिकाणी एकतर नॅचरल सॉईल भरलेलं आहे किंवा स्टॅबिलायझर सॉईल भरलेलं आहे. आणि त्यानंतर आपण काय केलं, त्याला कॉम्पॅक्ट केलेलं आहे. मग अशा पद्धतीनं जो काही रोड तयार होईल त्याला आपण काम म्हणलेलं आहे, अर्थ रोड म्हणलेलं आहे. तर इथं हे तुमचं अर्थ रोड काय, त्याच्यामध्ये शक्यतो हे तुम्हाला इथं कॉन्क्रीटचे हे दिसतं कंपाऊंड दिसतं, पण इथे हे त्याला कन्सिडर करू नका. इथं फक्त सॉईलचेच करा. फक्त हा अर्थ रोड का म्हणलेला आहे, तर हा टोटली एकतर तुमचं नॅचरल सॉईलपासून बनलेला असेल किंवा स्टॅबिलायझर सॉईलपासून बनलेला असेल किंवा स्टॅबिलाइज्ड सॉईलपासून बनलेला आहे. ह्या दोनच कंपाऊंडपासून हा रोड काय झालेला आहे, तयार झालेला आहे. एकतर कुठले सॉईल असेल, नॅचरल सॉईल, आणि सेकंड स्टॅबिलाइज सॉईल. या दोन सॉईलपासून हा रोड तयार झालेला असतो. तर याच्यामध्ये दोनच कंपाऊंड असल्यात, एक सबग्रीड आणि एक वेरिंग सरफेस. हा सबग्रीड जो काय आहे ॲज अ फाउंडेशन म्हणून तिथं कन्स्ट्रक्ट केलेला आहे. जो की रोड कन्स्ट्रक्ट करायचा असेल, मग ज्या जमिनीवरती आपण रोड कन्स्ट्रक्ट करतो ते जमीन काय करावं लागेल, अगोदर आपल्याला कॉम्पॅक्ट करून घ्यावं लागतं. कॉम्पॅक्ट केल्यानंतर जो काही रोडचा सरफेस तयार होईल त्याला काय म्हणलं जातं, सबग्रीड म्हणलं जातं. आता नेक्स्ट हे आहे तुमचं बारोपिट्स. आता जे काही रोड कन्स्ट्रक्ट करायचं आहे त्या रोड कन्स्ट्रक्ट आता तुम्हाला हा रोड कोणता आहे, अर्धन रोड आहे, मातीचा रोड आहे, प्युअरली मातीचा रोड आहे. अर्धन रोड म्हणजे मातीचा रस्ता. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हा रोड आहे, मग हा रोड तुम्हाला काय करायचे, इथं कन्स्ट्रक्ट करायचे आहे. मग यासाठी तुम्हाला काय लागेल, सॉईल लागेल, म्हणजे अर्थ लागेल. मग सॉईल कुठं आणायची, तर ही जी काही ट्रेंच आहे या ट्रेंचमधून काय करायचं तुमचं, आता हीच हे आहेत आपले, सॉरी हा ट्रेंच आहेत, इथं ट्रेंच, इथं ट्रेंच, इथं ट्रेंच. हे तुमचं रोड कंट्रोल लाईन, बिल्डिंग लाईन, जी काही हे लाईन्स आहेत ते लाईन्स आहेत. रोड लाईन, बिल्डिंग आणि हे शेवटी कंट्रोल, असे 3 लाईन असतात. परत सांगतो, ही रोड लाईन, बिल्डिंग लाईन आणि कंट्रोल लाईन, CBR. कंट्रोल लाईन, बिल्डिंग लाईन अँड रोड लाईन, असे 3 लाईन असतात. आणि हे तुमचे आहेत बारोपीटचे ट्रेंच. आता मला हा रोड काय करायचे, कन्स्ट्रक्ट करायचे आहे. हा रोड कन्स्ट्रक्ट करण्यासाठी मग तुम्हाला काय लागेल, त्या ठिकाणी सॉईल लागेल. मग सॉईल कुठं आणणार तुम्ही, ह्या जे काही ट्रेंच आहेत ते ट्रेंच काय करायचं, त्या ठिकाणी खड्डे खोदायचं. खड्डे खोदल्यानंतर त्यालाच काय म्हणतात, पिट्स म्हणतात. मग ते खड्डे खोदून त्यातून जी काही माती तयार मिळेल आपल्याला, ती माती या रोडवरती आणून प्लेस करायचं आणि कॉम्पॅक्ट करून घ्यायचं. अशा पद्धतीनं हा झाला तुमचा अर्थ रोड. मग याला बारोपिट्स का म्हणलेलं गेलं आहे, तर इथली सॉईल काय केलं आपण, उसनी घेतो आहे, मग त्याच्याकडून आपण माती त्या ठिकाणी ट्रेनमधून घेतो आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणलं, बारोपिट्स म्हणलेलं आहे. आणि जे काही बारोपिट्स आहेत त्या ठिकाणी आपण सॉईल जे काही तयार होईल तुमचं ट्रेंच खणल्यानंतर किंवा खड्डा खणल्यानंतर तिथून माती आपण काढून घेतो आणि रोडच्या कामासाठी वापर करतो. तर हे झालं तुमचं बारोपिट्स. इथं काय दिलं आहे, स्मॉल पिट्स डग पॅरलल टू द रोड अलाइनमेंट ऑन बोथ साइड ऑफ रोड फॉर्मेशन टू ड्रॉ एक्स्ट्रा अर्थ रिक्वायर्ड टू फिल इन एम्बॅकमेंट. आता हे जे काही रोड आहे
याचं जी काही एम्बॅकमेंट आहे त्यासाठी जी काही लागणारी सॉईल आहे त्यासाठी काय केलेलं आहे तर ट्रेंच एक्सकॅव्हेट केलेलं आहे. म्हणजे एक्सकॅव्हेट करणे म्हणजे उत्खनन करणे किंवा खोदणे, ते खोदलेले आहे. आणि ही जी काही ट्रेंच आहेत, ही जी काही अलाइनमेंट आहे, ह्या अलाइनमेंटला कसे आहेत पॅरलल आहेत. असे तुमचे ट्रेंच काय आहेत, हे अलाइनमेंट आहे आणि ह्या अलाइनमेंटला हे ट्रेंच पॅरलल आहेत. पॅरल ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूला ते काय आहेत पॅरल आहेत. आणि तिथून काय केलेलं आहे आपण ड्रॉ केलेलं आहे. जी काही सॉईल आपल्याला लागणार होती ती काढून घेतलेली आहे फॉर रोडच्या कन्स्ट्रक्शनसाठी किंवा रोडचं जे काही इम्बॅकमेंट आहे ती भरण्यासाठी आपण काय केलं तिथून सॉईल काढून घेतलेली आहे. मग असे जे काही पीट्स त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण सॉईल काय केलेलं आहे मिळवलेली आहे. अशा पीठला म्हणलं जातं. म्हणजे पीठ म्हणजे काय खड्डा, त्यालाच कधी कधी ट्रेंच देखील म्हणलं जातं. मग अशा पीट्सला बारोपीठ म्हणलं जातं. आता यामध्ये तुम्हाला दिसतं आहे जी काही हे अर्थफिल आहे, हे तुमचं परत बारोपीठ जे की आपण इथली जी काही सॉईल काढून हा इथं अर्थ एम्बॅकमेंट कन्स्ट्रक्ट केलेला आहे फॉर अर्थ रोडसाठी. आणि हा जो काही पोर्शन आहे यातला ह्याला म्हणलं जातं म्युटम किंवा डेडमॅन. म्युटम किंवा डेडमॅन, डेड मॅन म्हणलं जातं. आणि ह्याचा जो काही वापर आहे ह्या म्युटमचा किंवा डेडमॅनचा, तर काय आहे किती डेप्थपर्यंत आपण खोदलेला आहे बुवा, इथं जे काही ट्रेंच आहे ते ट्रेंच किती डेप्थपर्यंत खोदलेलं आहे हे मेजर करण्यासाठी काय केलं जातं ह्या म्युटमचा युटिलाइज केलं जातं. म्हणजेच त्या टॉपवरून काय केलं जातं टेप खाली सोडलं जातं आणि ह्याची हाईट म्हणजे आपला काय मिळून जाते त्या ट्रेनची डेप्थ मिळून जाते. जेवढी या म्युटमची हाईट असेल तेवढं काय असणार आहे ह्या ट्रेनची डेप्थ असणार आहे. म्हणजेच मला जरी डेप्थ फाईंड करायचं झालं ती ट्रेन आपण किती खोदलेलं आहे ते डेप्थ मेजर करण्यासाठी फक्त काय करायचं आपल्याला ह्या म्युटमची हाईट मोजायचं. म्हणजेच तुम्हाला ह्या बारोपीटची डेप्थ मिळून जाईल. आणि ह्या बारोपीटचा जर तुम्हाला क्रॉस सेक्शनल एरिया माहिती असेल, लेंथ आणि विड्थ, मग हे डेप्थ काय करतो आपण हे डेप्थचा वापर करून आपण त्याचं व्हॉल्यूम काढू शकतो. एरिया इंटू लेंथ केलं तर तुम्हाला काय मिळून जाईल व्हॉल्यूम मिळून जाईल. व्हॉल्यूम इक्वल टू एरिया इंटू लेंथ. जर ह्याची लेंथ आणि ह्याची जी काही लेंथ असेल लांबी ह्या रोडची ते आणि हे हाईट या तिघाचा जर गुणाकार केलं तर त्या ठिकाणी आपला जे अर्थवर्क मिळालेलं आहे ते म्हणजे जी काही सॉईल आहे त्याची व्हॉल्यूम आपण काढू शकतो. म्हणजेच ह्या जे काही म्युटम आहे किंवा ह्याला म्युटमलाच डेडमॅन देखील म्हटलं जातं. तर त्याचा आणखी वापर काय केलं जातं टू मेजर द क्वांटिटी ऑफ अर्थवर्क. त्या ठिकाणी किती सॉईल आहे, त्या ठिकाणी किती आपण सॉईल किती प्रमाणात सॉईल आपण मिळवली जी की व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये ते आपण सहजरित्या काढू शकतो. तर याचा वापर म्युटमचा टू मेजर द क्वांटिटी ऑफ अर्थवर्क यासाठी केला जातो. म्हणजे जे काही अर्थवर्क आहे त्याचं व्हॉल्यूम म्हणजे क्वांटिटी म्हणजेच व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी देखील केला जातो. आणि जे काही बॅरोपिट्स आहेत, जे काही अर्थ इम्बॅकमेंट आहे त्याच्यापासून ॲटलिस्ट 5 मीटर अवे पाहिजे. जे काही रोड आहे त्या रोडचं जो काही एंड आहे, जो काही टो आहे त्या टोपासून कमीत कमी 5 मीटर अवे पाहिजे. इथं खाली दिलेलं आहे मिनिमम ह्या दोघांतलं जे काही डिस्टन्स आहे ते कमीत कमी 5 मीटर पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. आणि जे काही बॅरोपिट्स आहेत ते अशा पद्धतीने खोदले पाहिजे की त्याची जी काही डेप्थ आहे शुड नॉट बी एक्सीड 1.5 मीटर. जे काही बॅरोपीट आपण खोदत आहोत त्याची जी काही डेप्थ आहे ती डेप्थ कधीही 1.5 मीटरपेक्षा जास्त नसू नये. त्याच्यापेक्षा कमी असते तर चालते पण 1.5 मीटरपेक्षा जास्त नसू नये. नाहीतर काही वाहनं जेव्हा अतुरकडून जाते वेळेस जर त्या ट्रेनमध्ये गेले तर परत ते वर येता येणार नाही. तर अशा पद्धतीनं ह्याची अरेंजमेंट असली पाहिजे. आता अर्थ रोड कधी म्हणायचं व्हेन फाउंडेशन अँड वेरिंग सरफेस ऑफ द रोड consist of one or two compacted layers of an ordinary soil or stabilized soil, then such road is called as earth road. आता
पाठीमागच्या डायग्राममध्ये बघितल्याप्रमाणे जे काही रोड आहे ह्याचं जे काही फाउंडेशन असणार आहे ते फाउंडेशन कशाचं असणार आहे ते पण सॉईलचं आहे आणि याचा जो काही वेअरिंग कोर्स आहे जो टॉप कोर्स म्हणतो आपण तो पण काही तर इथं पण सॉईल भरणार आहे आपण ह्या पूर्णपणे ह्या फाउंडेशन आणि हा जो टॉपचा पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे वेअरिंग सरफेस. मग ही दोन्ही कशापासून बनलेली आहेत तर ती दोन्ही काय केलेली आहेत जी आपली ऑर्डिनरी सॉईल असेल म्हणजे साधारण जी नॅचरली अवेलेबल सॉईल असेल त्यापासून तर हा रोड बनलेला असेल किंवा स्टॅबिलाइज सॉईल. आता हे स्टॅबिलाइज्ड सॉईल म्हणजे काय जी नॅचरल सॉईल असते किंवा ऑर्डिनरी सॉईल असते त्याच्यामध्ये अदर मटेरियल मिक्स केलेलं असतं. मिक्स केल्यानंतर ती सॉईल कोणती तयार होते त्या सॉईलला म्हटलं जातं स्टॅबिलाइज सॉईल. आता आपण कुठून तरी शेतातून किंवा एखाद्या माउंटेन रिजनमधून एखादी अर्थ आणलं किंवा सॉईल आणलं तर ती झाली नॅचरल सॉईल किंवा त्याला म्हणतो आपण ऑर्डिनरी सॉईल म्हणतो. पण ह्या सॉईलमध्ये जर आपण सिमेंट किंवा लाईम बिटुमन असे पदार्थ जर ॲड केलं आणि ते मिक्स करून जे त्याच ठिकाणी मिक्स केलं त्या सॉईलमध्ये घालून मग ती सॉईल काय होईल त्याच्या प्रॉपर्टी चेंज होतील. मग जी तयार झालेली सॉईल आहे तिला म्हटलं जातं स्टॅबिलाइज सॉईल म्हटलं जातं. तर अशा दोन मटेरियलपासून काय केलं जातं तुमचा रोड तयार केला जातो त्याला म्हटलं जातं अर्थ रोड. म्हणजेच ज्या रोडमध्ये त्याचं फाउंडेशन आणि वेअरिंग सरफेस कशापासून बनलेलं आहे एक किंवा दोन कॉम्पॅक्टेड लेयर्सपासून बनलेला आहे आणि जे काही कॉम्पॅक्टेड लेयर्स आहेत ते कशाचे आहेत ऑर्डिनरी सॉईल आणि स्टॅबिलाइज्ड सॉईल. अशा रोडला तयार झालेल्या रोडला काय म्हटलं जातं अर्थ रोड म्हटलं जातं. आता जे काही अर्थ रोड आहेत मग त्या अर्थ रोडचे किती टाईप्स आहेत तर त्या अर्थ रोडची एक ऑर्डिनरी अर्थ रोड आणि दुसरा स्टॅबिलाइज अर्थ रोड. आता हे जे रोड्स आहेत तर हे कशाहून पडलेत ज्या मातीचा त्या ठिकाणी उपयोग केलेला असेल. जर एखाद्या वेळेस तुमचं ऑर्डिनरी सॉईल किंवा नॅचरल सॉईलचा त्या ठिकाणी जर उपयोग केलेला असेल रोड कन्स्ट्रक्शनसाठी म्हणजे त्याचं जे काही फाउंडेशन आहे ते फाउंडेशन आणि वेअरिंग सरफेस जर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी ऑर्डिनरी सॉईल किंवा नॅचरल सॉईल हे दोन्ही एकच आहे जर वापर केला असेल रोडचं वेअरिंग कोर्सेस आणि फाउंडेशन कन्स्ट्रक्ट करण्यासाठी तेव्हा त्या रोडला आपण काय म्हणणार आहे आपण ऑर्डिनरी अर्थ रोड म्हणणार आहे. आता इथं डेफिनेशन दिले तुम्हाला when the foundation and wearing surface of a road is constructed by one or two compacted layers of natural soil available along alignment of the road then such types of road is called as ऑर्डिनरी अर्थ रोड. आता जे काही रोड कन्स्ट्रक्ट केलेलं आहे त्याचं जे काही फाउंडेशन आणि वेअरिंग सरफेस आहे ते कशापासून कन्स्ट्रक्ट केलेलं आहे एक किंवा दोन जे काही कॉम्पॅक्टेड लेयर्स आहेत ते कशाचे आहेत नॅचरल सॉईल आणि जी काही नॅचरल सॉईल कुठून आणलेली आहे ती तर जी अलाइनमेंटच्या साईडला जी काही अर्थ होती तिथलीच काय केलेलं आहे सॉईल उचललेलं आहे तिथून माती घेतलेलं आहे म्हणजे रोडच्या साईडची आणि ती त्या रोडवरती प्लेस केलेलं आहे आणि अशा प्लेस केल्यानंतर त्या ठिकाणी कॉम्पॅक्ट केलेलं आहे. एकतर तिथं तुम्ही रोलर असेल शक्यतो फुटेड रोलर त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं मग त्या रोलर त्यावरून कॉम्पॅक्ट केलं जातं. मग कॉम्पॅक्टमध्ये त्याला रॅम्प केलं जातं कॉम्प्रेस केलं जातं. कॉम्प्रेस केल्यानंतर त्यालाच आपण म्हणतो कॉम्पॅक्शन म्हणतो. मग जो रोड तयार होईल त्याला म्हणलं जातं ऑर्डिनरी अर्थ रोड. आता जे काही ऑर्डिनरी अर्थ रोड आणि स्टॅबिलाइज अर्थ रोड आहे या दोघातला मेन डिफरन्स जो आहे तर ऑर्डिनरी अर्थ रोडमध्ये काय केलेलं आहे तुमचं नॅचरल सॉईल युटिलाइज केलेलं आहे किंवा ऑर्डिनरी सॉईल त्या ठिकाणी युटिलाइज केलेलं आहे. मग स्टॅबिलाइज अर्थ रोडमध्ये काय आहे सेम आहे सेम प्रोसिजर आहे सेम डेफिनेशन आहे फक्त इथं काय केलेलं आहे स्टॅबिलाइज सॉईल युटिलाइज केलेलं आहे. म्हणजेच वेन फाउंडेशन and wearing surface of road is constructed by one or two compacted layers of stabilized soil then such road is called as earth
रोड, अशा रोडला काय म्हणलं जातं, अर्थ रोड म्हणलं जातं. ह्याच्यामध्ये काय केलं, तुमचं फाउंडेशन आणि वेरिंग सरफेस कशापासून बनलेलं आहे, दोन वेग किंवा दोन कॉम्पॅक्टेड लेयर्स आहेत, आणि जे लेअर कशाचे आहे तुमचे, स्टॅबिलाइज सॉईलचे. मग त्या ठिकाणी स्टॅबिलाइज सॉईल काय केलेलं वापरले. मग अशा प्रकारच्या रोडला काय म्हणलं जातं, स्टॅबिलाइज अर्थ रोड. तर तुम्हाला स्टॅबिलाइज सॉईल आणि ऑर्डिनरी अर्थ रोड, सॉरी ऑर्डिनरी सॉईल किंवा नॅचरल सॉईल म्हणलं जातं, किंवा ही एक प्रकार झाला तुमचा, एकतर ऑर्डिनरी सॉईल आणि दुसरं नॅचरल सॉईल. त्याला सिनोनिम्स आहे, म्हणजे समार्थी शब्द. ही म्हणजे जनरल जे काही सॉईल अवेलेबल असते रोडच्या साईडला, त्याला म्हटलं जातं नॅचरल सॉईल और ऑर्डिनरी सॉईल. दुसरी जी कन्सेप्ट आहे ती आहे तुमचं स्टॅबिलाइज सॉईल. स्टॅबिलाइज सॉईल. आता जी आपल्याकडे नॅचरल सॉईल होती त्याच्यामध्ये जर तुम्ही लाईम, सिमेंट किंवा बिटुमन ॲड केलं, तर मग ॲड केल्यानंतर ज्या काय होतील, प्रॉपर्टी चेंज होऊन जातील. मग ती जी तयार झालेली सॉईल आहे, मिक्स केलेली जी सॉईल आहे, त्या सॉईलला काय म्हटलं जातं, स्टॅबिलाइज सॉईल म्हटलं जातं. आता स्पॉइल बँक, एक्स्ट्रा अर्थ एक्सकॅव्हेटेड अँड टू बी डम्प ऑन द रोड साईड इन रोड इन कटिंग. आता जेव्हा तुमचं जे काही रोड कन्स्ट्रक्ट करते वेळेस आपण बारोपीटमधून जर एक्स्ट्रा सॉईल तिथून आपल्याला घेतलेली असेल, मग ती सॉईल काय करणार, तर ती सॉईल काय करणार, आपण रोडच्या साईडला आपण डिपॉझिट करणार. मग जी काही सरप्लस सॉईल होती, मग ते सॉईल तर आपण ह्या रोडवरती एक्स्ट्रा वापरू शकत नाही, जेवढी रिक्वायर्ड होती तेवढी आपण वापरली. पण जी उरलेली सॉईल आहे ते आपण काय करतो, रोडच्या साईडला डिपॉझिट करतो. मग जी डिपॉझिट केल्यानंतर त्या ठिकाणी एक काय होईल, ढीग तयार होईल. मग जो ढीग तयार झाल्यानंतर त्याला आपण काय म्हणलं, स्पॉईल बँक. म्हणजेच सरप्लस एक्सकॅव्हेटेड जी सॉईल होती त्यापासून हा डंप पोर्शन किंवा हिप तयार झालेला आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ढीग म्हणतो. HEAP, हिप म्हणजे हा ढीग किंवा डंप. मग त्या ठिकाणी आपण काय सॉईल काय केली आहे, डिपॉझिट केलेली आहे. मग अशा प्रकारचं जी काही डंप पोर्शन असेल किंवा डिपॉझिटेड पोर्शन असेल सॉईलचा, त्याला आपण काय म्हणलेलं आहे, स्पॉईल बँक. आणि कुठून तयार झालेला आहे तो स्पॉईल बँक, फ्रॉम सरप्लस एक्सकॅव्हेटेड सॉईलपासून. म्हणजे एक्स्ट्रा जी सॉईल होती आपण मोठ्या प्रमाणात खोदल्यानंतर जेवढी गरज होती तेवढीच आपण या रोड कन्स्ट्रक्शनसाठी वापरलेलं आहोत. आणि जी उरलेली सॉईल आहे मग ते आपण काय केलं आहे, रोडच्या साईडला डिपॉझिट केलेलं आहे. मग ते डिपॉझिट केल्यानंतर त्या ठिकाणी जो ढीग तयार होईल त्याला काय म्हणलेलं आहे आपण, स्पॉईल बँक. म्हणजे स्पॉईल बँक इज द अर्थ डिपॉझिटेड मटेरियल which are made from surplus excess soil. तर ती सरप्लस एक्सेस सॉईल आहे त्याच्यापासून तो बनलेला आहे. तर नेक्स्ट आहे तुमचं बॅलेन्सिंग ऑफ अर्थवर्क किंवा बॅलेन्सिंग अर्थवर्क. आता आपला रोड कन्स्ट्रक्ट करायचे, मग रोड कन्स्ट्रक्ट करते वेळेस आपल्याला काय करायला पाहिजे, शक्यतो दुसऱ्या ठिकाणून सॉईलची गरज पडू नये अशा पद्धतीनं ते रोड कन्स्ट्रक्ट केला पाहिजे. जे काही अर्थ रोड आहे ते अशा पद्धतीनं कन्स्ट्रक्ट केला पाहिजे की आपलं बाहेरून किंवा दुसरीकडून माती न आणताच हा रोड तयार झाला पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागत, आता हे रोडचं फॉर्मेशन लेवल आहे. मग ही जी काही फॉर्मेशन लेवल आहे, तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय होते, एक्स्ट्रा सॉईल इथं मिळून जाते, इथं पण एक्स्ट्रा सॉईल मिळून जाते. कारण हे तुमची काय हिल आहे आणि हे आहे तुमचं डिप्रेशन. जो हा कर्व आहे हा स्ट्रेट पोर्शन आहे रोडचा आणि हे तुमचा डिप्रेशन आहे. मग तुम्ही काय करणार, इथली जी एक्सेस सॉईल आहे ते काय करणार, तुम्ही कट करणार आणि कट करून ह्या डिप्रेशनमध्ये फिलअप करणार. म्हणजेच आपला बाहेरून कुठून सॉईल आणण्याची गरज पडली नाही. म्हणजेच जे रोड कन्स्ट्रक्ट करते वेळेस जी सॉईल आपल्याला मिळालेली आहे त्याच सॉईलचा काय करायचं, उपयोग करायचा आणि त्या रोडवरती जे डिप्रेशन आहेत ते फिलअप करून करायचं. मग ह्या प्रोसेसला म्हटलं जातं बॅलेन्सिंग ऑफ अर्थवर्क किंवा बॅलेन्सिंग अर्थवर्क. तर इथं बघू आपण डेफिनेशन.
While constructing road, it is desirable for segment of road that the quantity of earthwork in cutting and embankment should be nearly equal. If soil available is good for the use, if possible, keeping in mind the limiting use of gradient and curve, the alignment is so fixed to have the equal quantity of earthwork in cutting and banking. This is known as balancing earthwork. आता रोड कन्स्ट्रक्ट करते वेळेस आपण असं अपेक्षित आहे की जी रोडची जे अर्थवर्कची जी काही क्वांटिटी आहे इन कटिंग आणि इम्बॅकमेंट ती शक्यतो कसं असली पाहिजे, जवळपास इक्वल पाहिजे. आता इथं डायग्राम काढल्याप्रमाणे सुरुवातीला आता इथं काय केलेलं आहे आपण, जे हे डिप्रेशन आहे म्हणजे त्याला काय म्हणलं आपल्या इथं बँकिंग करावं लागतं इथं आपल्याला, किंवा इम्बॅकमेंट तयार करावं लागतं. म्हणजे ह्या लेवलपर्यंत आणण्यासाठी जे काही फिलिंग करतो त्याला आपण काय म्हणतो, इम्बॅकमेंट करणं. आणि हा पोर्शन जेवढा आपल्या फॉर्मेशन लेवलपेक्षा जी रोडची लेवल आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे, हा हिल दिसते इथं. मग त्याला काय करायचं, कट करायचं. कट करून काय करायचं, इथं फिलअप करायचं. म्हणजे हे शक्यतो कटिंग आणि इम्बॅकमेंट ह्याचं जी काही क्वांटिटी आहे अर्थवर्कची ती कसं असली पाहिजे, इक्वल पाहिजे. म्हणजेच क्वांटिटी ऑफ अर्थवर्क इन कटिंग अँड इम्बॅकमेंट शुड बी नियरली इक्वल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी इक्वल असेल कटिंग क्वांटिटी ऑफ अर्थवर्क इन कटिंग अँड इम्बॅकमेंट, अशा प्रोसेसला काय म्हटलं जातं, बॅलेन्सिंग ऑफ अर्थवर्क म्हटलं जातं. आता नेक्स्ट पोर्शन आहे तुमचा लीड अँड लिफ्ट. आता जी काही लीड आहे, आता हे लीड तुमचं हे रोड आहे आणि हे तुमचं काय वावरपीठ आहे. हा रोडचा सेंटर जिथं माती आपल्याला काय करायचे, डिपॉझिट करतो आपण सुरुवातीला, किंवा आपण दुसऱ्याही ठिकाणी डिपॉझिट करू शकतो डायरेक्ट रोडवरती करण्याऐवजी. मग हा जो तुमचा इथं हिप आहे असं कन्सिडर करू. इथं ढीग आहे तुमचा मातीचा आणि इथं ट्रेंच आहे, इथं खड्डा आहे. मग इथं सेंटर आणि ह्या हिपचा सेंटर, ह्या दोघातलं जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे याला म्हटलं जातं लिफ्ट म्हटलं जातं. म्हणजेच द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ ट्रेंच अँड सेंटर ऑफ डिपॉझिटेड प्लेस किंवा हिप, सेंटर ऑफ हिप. मग ह्याच्यातलं जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ह्या दोन सेंटरमधलं त्याला म्हटलं जातं लीड म्हटलं जातं. म्हणजेच लीड इज द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ ट्रेंच अँड सेंटर ऑफ डिपॉझिटेड प्लेस. हे झालं तुमचं लीड. आता नेक्स्ट जे तुमचं आहे लिफ्ट आहे. आता ही जी काही ट्रेंच आहे, ह्या ट्रेंचला काय असणार आहे, काही हाईट असणार आहे किंवा डेप्थ असणार आहे, असं ट्रेंच असणार आहे. मग ही जी काही व्हर्टिकल मुवमेंट असणार आहे तुमचं, मला सॉईल काय करावं लागेल, ह्या बॉटमून आता हे अर्थ आहे हे इथपर्यंत टॉपपर्यंत तुम्हाला आणावं लागेल. ही ट्रेंच आहे, या ट्रेंचला काही प्रमाणात डेप्थ असणार आहे. ट्रेंच म्हटल्यानंतर तो काही छोटा असणार नाही. आपला कमीत कमी जे काही बारोपीठ आहे त्याचं जे काही हाईट आहे ती किती आहे किंवा डेप्थ होती आपली 1.5 मीटर होती. मग इथून मटेरियल आपल्याला काय करावं लागेल, ह्या ग्राउंड लेवलपर्यंत आणावं लागतं, GL पर्यंत. मग इथून जी काही व्हर्टिकल मुवमेंट आहे किंवा व्हर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागतं बाय अर्थवर्कनं आफ्टर एक्सकॅव्हेटिंग, याला काय म्हटलं जातं, लिफ्ट म्हटलं जातं. म्हणजे हे जे काही व्हर्टिकल मुवमेंट आहे अर्थवर्कची त्याला काय म्हटलं जातं, लिफ्ट म्हटलं जातं. आणि जे काही मिनिमम लिफ्ट असते किंवा इथं आपल्या रोडच्या कन्स्ट्रक्शनमध्ये 1.5 मीटर हे काय तुमचं मॅक्झिमम लिफ्ट आहे, तर याला काय म्हटलं जातं, लिफ्ट म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला डेफिनेशन पण मध्ये पण दिलेलं आहे. लिफ्ट म्हणजे काय, व्हर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अर्थवर्क आफ्टर एक्सकॅव्हेटिंग. म्हणजे जे काही जो काही ट्रेंच आहे त्या ट्रेनच्या बॉटमवरून आपलं वर काय करावं लागत, आपल्याला सॉईल लिफ्ट करावं लागत. मग ती जी काही प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं, लिफ्ट म्हटलं जातं.
याच्यानंतर तुम्हाला काय कन्स्ट्रक्शन प्रोसिजर ऑफ अर्थ रोड. आता यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, जे दोन प्रकारचे मटेरियल त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. आता रोड कन्स्ट्रक्शन करते कोणते दोन प्रकारचे मटेरियल युटिलाइज केलं जातं. आता जर तुम्हाला जे काही रोड आहे ऑर्डिनरी अर्थ रोड असेल तर त्यासाठी कुठला मटेरियल युटिलाइज केला जातो, तर ऑर्डिनरी अर्थ त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं, किंवा ऑर्डिनरी सॉईल किंवा नॅचरल सॉईल त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. आणि जर स्टॅबिलाइज अर्थ रोड असेल तर त्या ठिकाणी कुठले सॉईल युटिलाइज केलं जातं, स्टॅबिलाइज सॉईल त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. तर हे दोन मटेरियल प्रामुख्याने युटिलाइज केलं जातं. जर रोड तुमचा ऑर्डिनरी अर्थ रोड असेल तर त्या ठिकाणी नॅचरल सॉईल युटिलाइज केली जाते. आणि जर तुमचा रोड स्टॅबिलाइज अर्थ रोड असेल तर त्या ठिकाणी स्टॅबिलाइज अर्थ किंवा स्टॅबिलाइज सॉईल युटिलाइज केली जाते. हे दोन मटेरियल रोड कन्स्ट्रक्शनसाठी युटिलाइज केलं जातं. म्हणजेच ॲक्च्युली ह्या दोन्हीपैकी एकच मटेरियल खऱ्या नियमानं त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. पण आपल्याकडे अर्थ रोड कन्स्ट्रक्ट करण्यासाठी किती मटेरियल उपलब्ध आहेत, तर दोन मटेरियल उपलब्ध आहेत. मग ते कोणते दोन मटेरियल आहेत, एक तुमचं नॅचरल सॉईल आणि दुसरं स्टॅबिलाइज सॉईल. दुसरे जे काय आहे तुमचं स्टॅबिलाइज सॉईल. असे दोन प्रकारचे मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत, एक नॅचरल सॉईल आणि दुसरं स्टॅबिलाइज सॉईल. पण जेव्हा आपण ॲक्च्युअल रोड कन्स्ट्रक्शन करायला स्टार्ट करतो तेव्हा आपण काय करणार आहे, ह्या दोन्हीपैकी एकच मटेरियल काय करणार आहे, युटिलाइज करणार आहोत. एक तर आपण नॅचरल सॉईल वापरणार आहे किंवा दुसरी स्टॅबिलाइज सॉईल वापरणार आहेत. तर रोड कन्स्ट्रक्शन दोन मटेरियल आहेत, फक्त आपण काय करतो, एकच मटेरियल त्या ठिकाणी युटिलाइज करतो आहे. आता ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन प्रोसिजर ऑफ अर्थवर्क. तर आता अर्थवर्क करते वेळेस ती प्रोसेस काय असते बा, पहिली स्टेप काय असते, दुसरी स्टेप काय असते, तिसरी काय असते, चौथी स्टेप काय आहे तुमची, अशा जे काही स्टेप्स आहेत ते आपण काय करणार आहे, ते स्टेप आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही फर्स्ट स्टेप आहे तर काय, फर्स्ट ऑफ ऑल प्रॉपर सर्वे ऑफ साइट इज डन. Selection of area for borrow pits is kept outside of the land width of earth road. Center line is fixed and pegs are driven for reference of vertical profile of road. आता सर्वात अगोदर यामध्ये काय करायला पाहिजे, जे काही साईट आहे म्हणजे आपला ज्या एरियातून रोड कन्स्ट्रक्ट करायचे आहे ते साईट काय केलं पाहिजे, तो एरिया आपण सिलेक्ट केला पाहिजे आणि तिथून प्रॉपर सर्वे केला पाहिजे. म्हणजे प्रॉपर सर्वे केला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही जी काही बारो पिट्स होते जे की आपल्याला रोड कन्स्ट्रक्ट करते वेळेस त्याच्यातून आपला सॉईल घ्यायची असते, त्या ठिकाणून त्या ठिकाणी जो एरिया आहे त्या एरियातून काय करतो, त्या ठिकाणी पीठ तयार करतो आणि तिथून आपण सॉईल काय करतो, मिळवतो आणि रोडच्या कामासाठी वापर केला जातो. मग ते असे ज्या ठिकाणी जी पीठ तयार होतं त्याला म्हटलं जातं बारो पिट्स. त्या रोडच्या काय म्हणजे जी काही लँड विड्थ आहे त्या लँड विड्थच्या बाहेर पाहिजे. आणि जी सेंटर लाईन आहे म्हणजेच जो आपली अलाइनमेंट आहे त्या अलाइनमेंटवरती काय करायला पाहिजे, जे वुडन पेक्स असतात म्हणजे मार्किंग टूल असतात, मार्किंग करण्यासाठी जे काही छोटे छोटे टूल वापरले जातात त्याला काय म्हटलं जातं, पेक्स म्हटलं जातं. जे वुडनचे असतात, कधी स्टीलचे असतात. स्टीलमध्ये तुमचं इथं आयरन जे माइल्ड स्टीलपासून वापरलं केलं जातं. शक्यतो आपण जे सर्वेला वापरलं जातं ते पेक्स या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. मग सेंट्रल लाईनवर जे आहे काही 5 मीटरवर 10 मीटरवर असं काय केलं जातं, ते पेक्स इन्सर्ट केलं जातं जेणेकरून आपलं सेंटर लाईन त्या ठिकाणी माहिती होते. मग हे झाल्यानंतर दुसरी स्टेप काय आहे, बिफोर एक्सकॅव्हेशन द साईट इज टोटली क्लीन फ्रॉम श्रब्स, ट्रीज, ग्रास अँड अदर ऑर्गॅनिक मॅटर. आता एकदा आपण सेंटर लाईन फिक्स केल्यानंतर त्याच्यावर जे पेक्स आहेत ते पेक्स बसवल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, ती जी काही साईट आहे ज्या ठिकाणी रोड आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे ते काय करायला पाहिजे, स्वच्छ करून घेतले पाहिजे, क्लीन करून घेतले पाहिजे. म्हणजे त्याच्यावरती कुठली झाडं असतील, झुडपं असतील, गवत असतील किंवा बाकी कुठलं अदर मटेरियल असेल ते मटेरियल काय करायला पाहिजे, म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल जे की डिके होऊ शकतं, नंतर कुजू शकतं भविष्यात, असे जे काही मटेरियल आहेत ते मटेरियल काय करायला पाहिजे, जे साईट आपण जिथून रोड जाणार आहे
तिथून ते काय करायला पाहिजे, रिमूव्ह करायला पाहिजे किंवा काढून टाकलं पाहिजे. काय काय काढलं पाहिजे, श्रब्स म्हणजे काय तुमचे झुडपे, ट्री म्हणजे झाड, आणि ग्रास म्हणजे गवत, आणि अदर ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जी काही सेंद्रिय मटेरियल आहे त्याला काय करायला पाहिजे, बाजूला केलं पाहिजे, जे की भविष्यात कुजू शकतं. मग त्या ठिकाणी वूड असेल किंवा पेपर असेल, असे जे काही अदर मटेरियल आहे त्याला त्याच्याकडून काढलं पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड स्टेप आहे, आफ्टर द एक्सकॅव्हेशन प्रोसेस सबग्रेड ऑफ रोड इज प्रिपेअर्ड. इट इज टोटली इट इज प्रोव्हाइडेड विथ सफिशियंट केबर अँड प्रॉपर ग्रेडियंट. जनरली द थिकनेस ऑफ पेवमेंट कन्स्ट्रक्शन डिसाइड द डेप्थ ऑफ सबग्रेड. आता तुम्हाला एक्सकॅव्हेशन केल्यानंतर जो काही बॉटमला तुम्हाला काय असेल, ट्रेनचा बॉटम असेल, त्या रोडचा बॉटम असेल, तर इथं काय केलं आपण, रोडसाठी ट्रेंच एक्सकाउट केलेलं आहे. जसं रोडचं सेप असेल तसं आपण काय केलं आहे, तर ट्रेंच केलं, ह्याच्यातली माती काढलेली आहे. आपलं काय करायचं असेल, इथं एकतर ह्या ठिकाणी आपला नॅचरल एवढ्या गॅपमध्ये एकतर नॅचरल सॉईल फिल करायचं आहे किंवा स्टॅबिलाइज सॉईल फिल करायचं आहे. नॅचरल किंवा स्टॅबिलाइज सॉईल फिल करायचं आहे. मग फिल करण्याच्या अगोदर जे की याच्यामधला जो काही बॉटम आहे ह्या ट्रेनचा, ह्या रोड या ठिकाणी आपण काय करणार आहे, तयार करणार आहे. मग ह्या रोडचा जो काही सबग्रेड आहे ते प्रॉपरली काय करायला पाहिजे, इथं कॉम्पॅक्ट करून घेतला पाहिजे. आणि कॉम्पॅक्ट करून घेतल्यानंतर मग जे काही रोड पेवमेंट आहे, मग तो आपण ह्याच्यावरती कन्स्ट्रक्ट करणार आहोत. मग ह्याचा जो काही स्लोप आहे, ह्याचा स्लोप पण काय करायला पाहिजे, व्यवस्थित करून घेतला पाहिजे. एकतर तो एक समान करून घेतला पाहिजे किंवा जो डिझायर्ड स्लोप आहे तोच स्लोप इथं काय त्याला काय केला पाहिजे, दिला पाहिजे. तर ही झाली म्हणजे थर्ड स्टेप. त्याच्यानंतर आफ्टर द प्रिपरेशन ऑफ सबग्रेड इट इज कॉम्पॅक्टेड बाय रोलिंग ऑपरेशन विथ हेल्प ऑफ रोलर्स. Sufficient amount of water is sprinkling along with the rolling operation for proper compaction. आता आपलं सबग्रेड तयार झाल्यानंतर आपण काय करतो, त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण काय करतो, सॉईल भरलेली असते. मग ते सॉईल काय करायला पाहिजे, आपण रोलरच्या साह्यानं ते काय करायला पाहिजे, अगोदर वॉटर ह्याच्यावर स्प्रेड करायचं. जसं आपण वॉटर शिंपडतो तसं वॉटर ह्याच्यावर शिंपडून घ्यायचं वॉटर, आणि त्यानंतर याच्यावरती रोलर फिरवायचं, जेणेकरून हे सॉईल काय होईल, इथं व्यवस्थितरित्या मजबूत बसेल. म्हणजेच आपण त्या ठिकाणी कॉम्पॅक्ट करून घ्यायचं हे सॉईल. आफ्टर द कॉम्पॅक्शन अनदर लेअर ऑफ ग्रेडेड सॉईल इज लेड आफ्टर स्प्रिंकलिंग ऑफ वॉटर. द थिकनेस ऑफ दिस लेअर इज केप्ट बिटवीन 8 to 12 सेंटीमीटर. आता जे काही रोलर फिरवल्यानंतर परत आपलं काय करायचं आहे, एक ग्रेडेड सॉईल जे आहे, म्हणजे परत नॅचरल सॉईलचं असणारे जी सिलेक्ट केलेली सॉईल आहे तीच असणार आहे. मग त्याचा काय करायचं, आपला 8 ते 12 सेंटीमीटरचं त्याच्यावरची थर बसवायची आपल्याला. त्याच्यावरती परत 8 ते 10 लिटरची धरू 8 ते 10 सेंटीमीटर 8 ते 12 सेंटीमीटर जे आहे ती सॉईल परत त्या रोडवरती आपल्याला काय करायचे, प्लेस करायचे, आणि परत त्याला काय करायचं, आपलं कॉम्पॅक्ट करून घ्यायचे. मग आफ्टर द फायनल वर्क द केम्बर ऑफ अर्थ रोड इज प्रॉपरली चेक अँड इफ फाउंड फॉल्टी इट इज देन निडेड टू बी करेक्ट. आता तुम्हाला काय करावं लागेल, एक अप्रोप्रिएट केम्बर जो काही तुम्हाला माहिती आहे, पॅराबोलिक कंपोजिट केम्बर असतो, स्ट्रेट केम्बर आहे, बॅरल केम्बर आहे. मग जे काही केम्बर आहेत तर त्या केम्बरला योग्य प्रकारचं तिथं स्लोप दिलं पाहिजे, जेणेकरून जेव्हा रेनफॉल होईल याच्यावरती जेव्हा पाणी पडेल ते काय होईल, ॲटोमॅटिकली रोडच्या साईडला निघून जाईल. मग अशा प्रकारे त्याचा अप्रोप्रिएट त्या ठिकाणी केम्बर प्रोव्हाइड केलं पाहिजे, नसेल तर त्याला करेक्ट केलं पाहिजे. मग आफ्टर द कन्स्ट्रक्शन ऑफ अर्थ रोड इट इज नीडेड टू बी क्यूड विथ सफिशियंट अमाऊंट ऑफ वॉटर फॉर 4 to 5 days. आता एकदा आपलं अर्थवर रोड कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर त्याला काय करायला पाहिजे, सतत थोडं थोडं पाणीवर शिंपडत राहायला पाहिजे. किती दिवस, 4 ते 5 दिवसापर्यंत. नेक्स्ट, आफ्टर प्रॉपर क्युरिंग इज डन अर्थ रोड इज अलाउड टू ड्राय फॉर मिनिमम ऑफ 3 days. आता आपण पाणी मारून झाल्यानंतर 4 ते 5 दिवस आपण याला पाणी मारलं होतं या रोडला.
मग त्याच्यानंतर आपण काय करायला पाहिजे, हा रोड तसाच त्याच कंडिशनला ठेवून द्यायचा. किती दिवस? 3 दिवस. कधी नंतर 4 ते 5 दिवसानंतर हा रोड तसंच त्या ठिकाणी ठेवून द्यायचा, जेणेकरून तो रोड प्रॉपरली सेट होऊन जाईल. त्याचं जे काही सेटिंग आहे म्हणजे ड्राय होऊन जाईल. ड्राय झाल्यानंतर शेवटची जी काही पॉईंट आहे त्यामधलाच मग 3 दिवस झाल्यानंतर मिनिमम मग तो रोड काय करायचं, इट इज ओपन फॉर ट्रॅफिक. तो रोड काय करायचं, ट्रॅफिकसाठी खुला करून द्यायचं, जेणेकरून वाहन त्यावरती जाऊ शकतात. तर हे झाले आपलं कन्स्ट्रक्शन ऑफ अर्थ रोवर. म्हणजेच याचं काही वेळेस तुम्हाला असं विचारलं जातं, स्टेप्स ऑफ अर्थवर्क. आता जे काही रोडवर अर्थ रोड कन्स्ट्रक्ट करते, कुठले कुठले प्रिकॉशन्स म्हणजे सावधानगिरी घेतल्या पाहिजे. तर पहिली जी काही स्टेप्स आहे, जे काही प्रिकॉशन आहे, म्हणजे कुठल्या सूचनाचं पालन केलं पाहिजे किंवा सावधगिरी बाळगली पाहिजे. तर केम्बर टू बी प्रोव्हाइडेड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ दिस रोड वुड बी व्हेरी स्टीप. व्हॅल्यूज फ्रॉम बिटवीन 1:20 to 1:33 शुड बी अडॉप्टेड. आता जी काही केम्बर आहे, आता जो काही असे केम्बर असतात, कधी हा कम्पोजिट केम्बर झाला, हा स्ट्रेट केम्बर झाला. मग जे काही जे स्लोप आहेत, ते स्लोप असलं पाहिजे 1:20 किंवा 1:30 अशा प्रकारचे स्लोप त्या ठिकाणी या केम्बरला दिलं पाहिजे. ह्याच्यानंतर सेकंड जो प्रिकॉशन आहे, टू प्रिव्हेंट द एरोजन ऑफ सॉईल ड्यू टू रेन वॉटर, द मॅक्झिमम ग्रॅडियंट शुड बी 1:20. मग जास्तीत जास्त ग्रॅडियंट किती असला पाहिजे, जेणेकरून सॉईलचं एरोजन तुम्हाला टाळायचं असेल तर त्या ठिकाणी 1:20 इतकं ग्रॅडियंट म्हणजे स्लोप त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. टू डिस्पोज ऑफ रेन वॉटर, द हाईट ऑफ द इम्बॅकमेंट शुड बी अबव 600 mm. म्हणजे जे काही रोड आहे, रोड जे अर्थ आहे, त्या अर्थच्या वरती तुमचं रोडची हाईट किती असली पाहिजे, कमीत कमी 600 mm असली पाहिजे. तर हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन ऑफ अर्थ रोड. धन्यवाद.